सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ सन 2025-26 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित जिल्ह्यातील आणि सर्व तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग यांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं स्वागत करतो. आज या ठिकाणी ज्यांचं लेक्चर होणार आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूरवाडी श्री दिलीप उघडे सर हे या ठिकाणी आपल्याला पुढील 1 तास मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा विषय जो आहे तो भाषेचा व्यवहारात उपयोग आणि त्यांचा उपघटक जो आहे तो म्हणी या विषयावरती ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं स्वागत करतो. उपस्थित या ठिकाणी विस्तार अधिकारी आदरणीय पिंपळकर साहेब, त्याचबरोबर तंत्रस्नेही शिक्षक नामदेव शेरकर सर, त्याचबरोबर श्री दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत करतो. आणि दिलीप उघडे सर यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. आज आपल्या तासाला उपस्थित असणारे माननीय अधिकारी साहेब व विद्यार्थी तसेच पालक यांना माझा नमस्कार. आज स्कॉलरशिप मधील भाषा विषयाचा तास आहे. आजचा आपला भाषा विषयाचा तास त्याचा घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग आणि उपघटक आहे म्हणी. तर या ठिकाणी आपल्याला म्हणीविषयी अभ्यास करायचा आहे आणि मग म्हणी म्हणजे मोठा आशय थोडक्यात व परिणामकारकरित्या प्रकट करणारे चटकदार बोधप्रद वाक्य म्हणजे म्हण होय, अशी त्याची या ठिकाणी छोटीशी व्याख्या दिलेली आहे. आपणास थोडक्यात व परिणामकारक काही सांगायचे असल्यास आपण म्हणींचा वापर करतो. म्हणीमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. म्हणींचा भाषेमध्ये जास्तीत जास्त उपयोग करतात. म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी असेही म्हटले जाते. म्हणी ह्या काही सोप्या म्हणी असतात, काही अवघड म्हणी असतात. म्हणींचे वाचन करून आपण सराव करायचा आहे. तर काही म्हणी अवघड असतात, त्या म्हणी पाठांतर करायचे आहे आणि ह्या म्हणींचं पाठांतर केल्यानंतर मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवता येतील. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी जास्तीत जास्त आपण या ठिकाणी पाठ केल्या किंवा वाचून सराव केला तर आपल्याला या भागावर असणारे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न सहजासहजी सोडवता येतील. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणींच्या पुस्तकांचा उपयोग करावा लागेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांमधून म्हणींचं वाचन करावं लागेल. म्हणींचं वाचन केल्यानंतर मग आपल्या संग्रह वाढेल आणि त्यामधून आपल्याला या घटकातील ज्या काही प्रश्न असतील ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवता येतील. तर अशा प्रकारे म्हणींची या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देत आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी काही म्हणींचं वाचन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी काही म्हणी
पुस्तकामधून आणलेल्या आहेत त्या मी या ठिकाणी सविस्तर तुम्हाला वाचन करून दाखवतो. आता या ठिकाणी काही म्हणी दिलेल्या आहेत, म्हणी व त्यांचे अर्थ. तर या ठिकाणी पहिली म्हण आहे अति तेथे माती, अशी म्हण या ठिकाणी दिलेली आहे. त्या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. अशा ह्या म्हणीचा पहिल्या म्हणीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर खाली पुढची म्हण दिलेली आहे अति शहाणा याचा बैल रिकामा. ही पुढची म्हण आहे. त्या म्हणीचाही सुद्धा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे अति शहाणपण नुकसानकारक ठरते. त्यानंतर पुढील म्हण आहे आयत्या बिळावर नागोबा. या म्हणीचा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे. म्हणजे दुसऱ्याचं जे काय कष्ट आहे त्या कष्टाचा फायदा या ठिकाणी आपण करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली पुढची म्हण आहे आगीतून फुपाट्यात, अशी ही म्हण या ठिकाणी दिलेली आहे. आणि ह्या म्हणीचा अर्थ आहे लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे. म्हणजे छोटं संकट असेल त्या संकटातून जर आपण मोठ्या संकटात सापडलो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या चौथ्या म्हणीमध्ये तिचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पुढची म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरते. या म्हणीचा अर्थ आहे ऐपतीच्या मानाने खर्च करणे. म्हणजे आपली जेवढी ऐपत असेल तेवढाच आपण या ठिकाणी काय करायचं आहे, खर्च करायचा आहे. म्हणजे थोडक्यात जास्त खर्च करायचा नाही, असा अर्थ या ठिकाणी या म्हणीचा दिलेला आहे. त्यानंतर पुढची म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे, अशी ही पुढची म्हण आहे. आता या म्हणीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे अपेक्षापेक्षा कितीतरी अधिक फायदा होणे. म्हणजे आपल्याला जेवढी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्त फायदा होणे, असा या ठिकाणी या म्हणीचा अर्थ दिलेला आहे. त्यानंतर पुढची म्हण दिलेली आहे इकडे आड तिकडे विहीर, अशी ही म्हण या ठिकाणी सोपी दिलेली आहे आणि छोटी आहे. या म्हणीचा अर्थ आहे दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे. या ठिकाणी ह्या म्हणीचा अर्थ अशा प्रकारे दिलेला आहे की दोन्ही बाजूनी अडचणीत सापडायचं. म्हणजे दोन्ही बाजूनी संकट आले तर त्याच्यामध्ये आपण काय होतो, सापडतो, असा अर्थ या ठिकाणी या म्हणीचा दिलेला आहे. त्यानंतर पुढची म्हण आहे उचलली जीभ लावली टाळ्याला, अशी म्हण या ठिकाणी दिलेली आहे. विचार न करता वाटेल ते बोलणे. म्हणजेच आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करत नाही आणि ते या ठिकाणी बोलून दाखवतो किंवा सांगून दाखवतो.
म्हणजेच विचार न करता वाटेल ते बोलणे असा अर्थ या म्हणीचा या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पुढची एक म्हण दिलेली आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. अशा प्रकारची म्हण या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आणि या म्हणीचा अर्थ या ठिकाणी आहे, अंगी गुण थोडा असणारा बढाई मारतो. म्हणजे ज्याच्या अंगी गुण थोडे आहेत, कमी आहेत, तो जास्त बढाया मारतो, म्हणजे गप्पा मारतो, असा हा म्हणीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पुढची म्हण आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. ही पुढची म्हण या ठिकाणी दिलेली आहे. आणि या म्हणीचा अर्थ आहे, भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असत नाहीत. असा अर्थ या ठिकाणी ह्या म्हणीचा दिलेला आहे. म्हणजे भांडण केल्यानंतर भांडणाचा दोष हा एकाच पक्षाकडे असतो असं नाही, असा अर्थ या ठिकाणी या म्हणीचा दिलेला आहे. त्यानंतर पुढची सोपी आणि छोटी म्हण दिलेली आहे. ती म्हण आहे, करावे तसे भरावे. आणि हिचा अर्थ पण या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, वाईट कृत्य करणाऱ्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आता ज्या कोणी व्यक्तीने वाईट कृत्य केलेला असेल त्याचे दुष्परिणाम या ठिकाणी आपल्याला भोगावे लागतात, त्याची शिक्षा आपल्याला घ्यावी लागते, असा अर्थ या ठिकाणी या म्हणीचा दिलेला आहे. त्यानंतरची म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. ही एक या ठिकाणी छोटी आणि सोपी अशी म्हण दिलेली आहे. आणि या म्हणीचा अर्थ आहे, निरपराधी माणूस निर्भय असतो. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी या म्हणीचा दिलेला आहे. या ठिकाणी आपण 12व्या नंबरच्या म्हणीचा अर्थ आपण ऐकून घेतला आहे. त्यानंतर पुढची म्हण आहे, कामापुरता मामा. ही एक छोटी आणि सोपी म्हण आहे, लक्षात राहण्यासारखी आहे, अवघड नाही. तिचाही या ठिकाणी सोपासा असा काय केलेला आहे, अर्थ दिलेला आहे. पहा, काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती. आता आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून जर काम साधून घ्यायचं असेल तर तिच्याबरोबर गोड गोड बोलायचं, तिच्याशी हितगुज करायचं, तिच्याशी संवाद करायचा आणि आपलं जे काही काम आहे ते काम या ठिकाणी आपण पूर्ण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी ही एक छोटीशी म्हण या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुढची एक म्हण आहे, पहा, काखेत कळसा गावाला वळसा. ही एक छोटीशी आणि सोपी अशी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, पहा, हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे. आता पहा, आपली एखादी वस्तू जर हरवली असेल आणि ती आपल्या जवळच असते, पण आपण इकडे तिकडे सगळीकडे फिरतो, इकडे तिकडे चाच पडतो, पाहतो, आणि मग आपल्या जवळच ती वस्तू आपल्याला काय होते, सापडते आहे. अशा प्रकारचा अर्थ या म्हणीचा या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतरची पुढची म्हण आहे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. अशी ही म्हण या ठिकाणी दिलेली आहे. क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही. या म्हणीचा अर्थ पहा कसा आहे,
क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही, असा अर्थ या ठिकाणी या म्हणीचा दिलेला आहे. त्यानंतरची पुढची म्हण आहे पहा, कुऱ्हाडीचा दांडा गोतच काळ. पुढची म्हण या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ, आपल्याच नात्यातला आपला घात करतो. पहा, या म्हणीचा सुद्धा चांगला अर्थ आहे. आपल्याच नात्यातलं कुणी असेल तो आपला घातपात करू शकतो, अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी या म्हणीमध्ये दिलेला आहे. त्यानंतर ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. आता या ठिकाणी ही एक सुटसुटीत आणि सोपी अशी आपल्या विद्यार्थी मित्रांच्या लक्षामध्ये राहील अशा प्रकारची म्हण आहे. आणि या म्हणीचा अर्थ आहे, मिळेल म्हणून सगळेच घेऊ नये. मग आता आपल्याला मिळायला लागलं म्हणजे सगळंच घ्यायचं नाही, असा अर्थ या ठिकाणी ह्या म्हणीचा दिलेला आहे. त्यानंतर पुढची म्हण आहे, कोल्हा काकडीला राजी. ही म्हण या ठिकाणी आपल्याला या पुस्तकामध्ये दिलेली आहे. पहा, या म्हणीचा पण या ठिकाणी अर्थ दिलेला आहे. तो अर्थ या ठिकाणी आहे तो पहा, क्षुद्र माणसे क्षुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात. अशा प्रकारचा या ठिकाणी अर्थ या म्हणीचा दिलेला आहे. त्यानंतरची पुढची म्हण आहे पहा, आईल त्याला खवखवे. ही एक छोटीशी आणि सोपी अशी म्हण या ठिकाणी दिलेली आहे. त्या म्हणीचा अर्थ आहे, वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते. एखाद्या व्यक्तीने जर वाईट काम केलं तर सारखी भीती वाटते, सारखा माणूस विचार करीत राहतो आणि घाबरतो, नाही का. मग अशा प्रकारचा अर्थ या म्हणीचा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून वाईट काम हे आपण कधीही कोणत्याही प्रकारचं करायचं नाही, असा अर्थ या ठिकाणून समजतो. पहा, अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी या म्हणीचा दिलेला आहे. तर त्यानंतरची पुढची म्हण आहे, खान तशी माती. या ठिकाणी ही एक म्हण आपल्याला दिलेली आहे. या म्हणीचा अर्थ या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेला आहे. पहा, आई वडिलांप्रमाणे मुलांची वर्तणूक असते. आता या ठिकाणी सगळ्याच कुटुंबामध्ये असं असेल असं नाही. काही कुटुंबामध्ये असू शकतं, पण काही कुटुंबामध्ये नसू शकतं. पहा, सगळेच मुलं या म्हणीप्रमाणे वागू शकतील असं काही नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचा या म्हणीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. पहा, त्यानंतर पुढची म्हण दिलेला आहे, खायला काळ भुईला भात. अशी ही म्हण या ठिकाणी दिलेली आहे. खायला काळ भुईला भात. निरुद्योगी मनुष्य सर्वांना भाराभूत होतो. या ठिकाणी सांगितलेलं आहे, निरुद्योगी मनुष्य सर्वांना काय होत असतो, भाराभूत होत असतो. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. अजूनही काही आपल्या म्हणी वाचायच्या राहिलेल्या आहे, त्याही आता आपण या ठिकाणी वाचून घेऊ. पहा, आता या ठिकाणी पुढची म्हण दिलेली आहे. पहा, गर्वाचे घर खाली. या म्हणीचा अर्थ आहे, घमेंडखोर माणसावर नाचक्कीची वेळ येते. अशा प्रकारचा अर्थ
या ठिकाणी या म्हणीचा दिलेला आहे. घमेंडखोर जो माणूस आहे त्या माणसावर नाचक्कीची वेळ येते, अशा प्रकारचा अर्थ या म्हणीचा या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर गरज सरो वैद्य मरो. पुढची म्हण आहे गरज सरो वैद्य मरो. आता या म्हणीचा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे गरज संपल्यावर उपकारकर्त्याला विसरणे. आपली गरज संपली की ज्याने आपल्यावर उपकार केलेला असतो त्याला आपण काय होतो, विसरतो. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी या म्हणीचा दिलेला आहे. त्यानंतर पुढे एक सोपी म्हण दिलेली आहे पहा. गाढवाला गुळाची चव काय. आता ह्या म्हणीचा अर्थ आहे मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. एखादा जर मूर्ख माणूस असेल आणि त्याला किती सांगितलं, किती समजावून दिलं, तरी त्या व्यक्तीला मात्र या ठिकाणी चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. अशा प्रकारचा या म्हणीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पुढची म्हण या ठिकाणी दिलेली आहे गुरुची विद्या गुरुला कळली. अशी म्हण या ठिकाणी दिलेली आहे. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. एखाद्याचा जो काय डाव असतो तो डाव मात्र त्याच्यावरच उलटतो. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी या म्हणीवर दिलेला आहे. त्यानंतरची पुढची म्हण आहे गोगल गायनी पोटात पाय. खाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. या एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे या ठिकाणी या म्हणीचा अर्थ पहा कसा दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीचं या ठिकाणी जे काही खरं स्वरूप आहे ते आपल्याला कळत नाही, असा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे या म्हणीमध्ये. त्यानंतर पुढची म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली. आता या ठिकाणी घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती. सगळीकडे परिस्थिती सारखीच असते. कुठेही जा सगळ्या परिसरामध्ये परिस्थिती मात्र ही कशी आहे, सारखीच आहे. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पुढची म्हण दिलेली आहे सुंठी वाचून ठोकला जाणे. ही एक सोपी आणि सुटसुटीत चांगल्या प्रकारची मुलांच्या विद्यार्थ्यां मित्रांच्या लक्षामध्ये राहील अशा प्रकारची म्हण या ठिकाणी दिलेली आहे. आणि या म्हणीचा अर्थ आहे उपचाराशिवाय दोष निवारण होणे. या आजारी जर पडला तर या ठिकाणी उपचार करायच्या आधीच त्या आजाराचं निवारण होतं, म्हणजे तो आजार बरा होतो, असं या म्हणीमधून अर्थ निघतोय. त्यानंतर पुढची म्हण पाहूया. पहा त्याच्या खालची म्हण या ठिकाणी दिलेली आहे हजीर तो वजीर. ही एक छोटी आणि सोपी म्हण या ठिकाणी दिलेली आहे. या म्हणीचा अर्थ आहे वेळेवर हजर राहणाऱ्याला लाभ होतो. मग या ठिकाणी वेळेवर जर हजर राहिलं तर कोणत्याही गोष्टीचा आपल्याला लाभ होतो. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी या म्हणीमध्ये दिलेला आहे.
आणि त्यानंतर पुढची एक शेवटच्या आता या ठिकाणी एक दोन म्हणी राहिलेले आहेत, त्यांचा अर्थ वाचू. पहा, हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. या म्हणीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, सहसाध्य सोडून अशक्य गोष्टींच्या मागे लागणे. म्हणजे ज्या गोष्टी अशक्य नाही त्या गोष्टींच्या मागे लागायचं, असा अर्थ या ठिकाणी या म्हणीमधून आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतरची पुढची म्हण आहे, हातच्या कंकणाला आरसा कशाला. या ठिकाणी ही एक म्हण आपल्याला दिलेली आहे पुस्तकामध्ये. त्या म्हणीचा अर्थ या ठिकाणी आहे, प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. मग प्रत्यक्ष जी गोष्ट दिसते त्या गोष्टीला मात्र पुरावा द्यायची काहीच गरज नसते. अशा प्रकारे या ठिकाणी या पुस्तकामध्ये आपल्याला ज्या काही म्हणी दिलेल्या आहेत त्या म्हणींचं वाचन आणि त्या म्हणींचा अर्थ याचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनी वेगवेगळ्या पुस्तकांचा उपयोग करून म्हणींचे वाचन करायचं आहे, सराव करायचा आहे, म्हणी पाठांतर करायचे आहेत. आणि जितक्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र म्हणी पाठ करतील आणि पाठ केल्यानंतर मग त्यांना या ठिकाणी जे काही प्रश्न येतील त्यावर ते प्रश्न सहजासहजी सोडवता येतील. तर यानंतर आपण या ठिकाणी या म्हणीवर आधारित काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा या ठिकाणी आपण काय करणार आहोत, सराव करून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. तर पहा, आता या ठिकाणी ह्या म्हणी घटकावर आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. म्हणी या घटकावर या ठिकाणी आपल्याला आता प्रश्न दिलेले आहेत. पहा, या ठिकाणी त्या प्रश्नाची सूचना दिलेली आहे पहिल्यांदा. ती या ठिकाणी मी वाचतो बघा. ती सूचना मात्र आपण काय करायची आहे, लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि वाचल्यानंतरच प्रश्न वाचून या प्रश्नाचं उत्तर आपण काय करायचं आहे, सोडवायचं आहे. पहा, या ठिकाणी मी आता तुम्हाला याच्यावर जे काही प्रश्न सोडवायचे आहे त्याची जी सूचना आहे ती वाचून दाखवतो. पहा, खाली दिलेल्या म्हणीच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. अशी सूचना या ठिकाणी या प्रश्नांची दिलेली आहे. पहा, प्रश्न आहे अ, प्रश्न प्रकार अ आहे आणि प्रश्न नंबर 1 आहे. या ठिकाणी म्हणीचा प्रश्न दिलेला आहे आणि त्या म्हणीच्या प्रश्नावरून त्याचा आपण काय करायचं आहे, अर्थ शोधायचा आहे. पहा, मी या ठिकाणी आता म्हण वाचतोय आणि त्याचे पर्यायी वाचून दाखवतो आणि त्यामधून आपल्याला योग्य असं बरोबरचं उत्तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. म्हणीचा प्रश्न आहे. पहा, अंथरूण पाहून पाय पसरावे. आता आपण या ठिकाणी म्हण वाचलेलीच होती, आधी म्हणींचं वाचन केलेलं आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल उत्तर कोणतं आहे, ठीक आहे नाही. पण तरीही आपण या ठिकाणी जे काही उत्तर दिलेले आहेत ती उत्तर या ठिकाणी व्यवस्थित वाचायची आणि बरोबरच योग्य उत्तर आपण काय करायचं आहे, या प्रश्नाचं सोडवायचं आहे. पहा, पहिला उत्तर आहे या ठिकाणी
जमेल तसा खर्च करावा. 2 नंबरचं उत्तर आहे मिळेल म्हणून सर्वच घेऊ नये. आणि 3 नंबरचं उत्तर आहे ऐपतीच्या मानाने खर्च करावा. 4 नंबरचं उत्तर आहे अंथरुणावर पाय आवरून झोपावे. अशा प्रकारे 4 उत्तर दिलेले आहे. त्याच्यातला या म्हणीचा अर्थाचं उत्तर कोणतं आहे ते अचूकपणे शोधून त्या ठिकाणी आपण तो उत्तराचा पर्याय काय करायचा आहे, रंगवायचा आहे. मग या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऐपतीच्या मानाने खर्च करावा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऐपतीच्या मानाने खर्च करावा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा या ठिकाणी, तो म्हणीवरच आहे. तोही सोपा आणि छोटा आहे. पहा तो प्रश्न आहे अति तेथे माती. असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि या प्रश्नाचे 4 उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. पहिलं उत्तर आहे खूप कष्ट केल्यास ते मातीमोल होतात. 2 नंबरचं उत्तर आहे या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. 3 नंबरचं उत्तर आहे अतिशहाणपण फायदेशीर नसते. 4 नंबरचं उत्तर आहे अतिश्रम अंती फुकट जातात. म्हणजे अशा प्रकारे दुसऱ्या प्रश्नाचे 4 उत्तर दिलेले आहे. त्याचा योग्य अर्थ कोणता आहे ते उत्तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबरचं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. मी त्याला खून करतो पहा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा. तोही म्हणीचाच प्रश्न आहे. तोही छोटा आणि सोपा आहे पहा. त्याचा आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे. तर असा हा पुढचा प्रश्न आहे, तो मी वाचतोय बघा. देश तसा वेश, देश तसा वेश, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाला पण या ठिकाणी 4 पर्यायी उत्तर दिलेले आहे आणि ह्या 4ही पर्यायांचा आपण काय करायचं आहे, चांगल्या प्रकारे वाचन करायचं आहे आणि योग्य अर्थाचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी आपण काय करायचं आहे, शोधायचं आहे. पहा या ठिकाणी मी आता ही उत्तर वाचतो पहा. पहिलं उत्तर या ठिकाणी आहे परिस्थितीनुसार वागणे. दुसरं उत्तर आहे सगळीकडे सारखीच परिस्थिती. तिसरं उत्तर आहे परिस्थितीने माणूस शहाणा बनतो. आणि चौथं उत्तर आहे काम साधण्यासाठी गोड बोलणे. अशा प्रकारे 4ही उत्तर वाचून झालेले आहेत. याच्यातलं योग्य उत्तर कोणतं आहे ते शोधायचं आहे आणि त्याचा क्रमांक या ठिकाणी आपण काय करायचं आहे, रंगवायचा आहे. आणि अशा ह्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबरचं परिस्थितीनुसार वागणे. त्याला मी या ठिकाणी खून करतो बघा.
असं हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. पुढे या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे पहा. तोही म्हणीचाच प्रश्न आहे. त्याला या ठिकाणी 4 पर्याय उत्तर दिले आहे. त्या चारही पर्यायाचं योग्य आणि लक्षपूर्वक काळजीपूर्वक आपण काय करायचं आहे, विद्यार्थी मित्रांनी वाचायचं आहे आणि त्याचं योग्य असं उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे. पहा, मी आता म्हणीचा प्रश्न वाचतोय बघा. प्रश्न आहे, रात्र थोडी सोंगे फार. प्रश्न आहे, रात्र थोडी सोंगे फार. तर या ठिकाणी ही चारही पर्याय आपण चारही पर्यायी उत्तर आपण या ठिकाणी काय करायचे आहे, वाचायचे आहे आणि योग्य प्रकारे आपण या ठिकाणी काय करायचं आहे, त्याचं उत्तर शोधायचं आहे. तर पहा, त्याचा पहिला पर्याय आहे, काम करी बडबड जास्त. काम कमी बडबड जास्त. दुसरं उत्तर आहे, काम करण्याला वेळ मिळत नाही. तिसरं उत्तर आहे, सर्वच कामे अर्धवट करणे. चौथं उत्तर आहे, काम पुष्कळ त्या मानाने वेळ थोडा. अशा प्रकारे लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक या ठिकाणी आपण हे काय करायचं आहे, ही उत्तरं वाचायची आहे आणि त्याचं या ठिकाणी योग्य उत्तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे, शोधायचं आहे. मग या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचं. पहा, त्याला मी या ठिकाणी खून करतोय आणि पुन्हा एकदा ती वाचून दाखवतो. पहा, काम पुष्कळ त्या मानाने वेळ थोडा. अशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तोही म्हणीवरच आहे. तो या ठिकाणी मी वाचतो, त्याचे उत्तर वाचतो आणि या ठिकाणी आपण त्याचं उत्तर बरोबर या ठिकाणी काय करायचं आहे, शोधायचं आहे. पहा, हा म्हणीचा प्रश्न आहे. पहा, पालथ्या घड्यावर पाणी असा प्रश्न दिलेला आहे. पहा, त्याचे 4 पर्यायी उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे आणि चारही पर्यायी आपण लक्षपूर्वक काळजीपूर्वक काय करायचं आहे, वाचायचं आहे आणि योग्य उत्तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनी शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे, पालथ्या घड्यावर टाकलेले पाणी फुकट जाते. 2 नंबरचं उत्तर आहे या ठिकाणी, चुकीच्या मार्गाने केलेले काम वाया जाते. 3 नंबरचं उत्तर आहे, केलेला उपदेश वाया जाणे. 4 नंबरचं उत्तर आहे, मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला चारही उत्तर आपण वाचलेली आहे आणि या प्रश्नाचे या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधायचं आहे. त्यासाठी आता त्या म्हणीचा जर आपल्याला अर्थ माहित असेल तर आपण पटकन उत्तर शोधू शकतो आणि त्याचा जो काही पर्यायी क्रमांक आहे तो या ठिकाणी आपण रंगवू शकतो. मग ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबरचं. ते मी या ठिकाणी वाचून दाखवतो. पहा, केलेला उपदेश वाया जातो आणि त्यानंतर त्याला इथं टिक कर.
अशा प्रकारे ह्या 5व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण आता शोधलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, तोही म्हणीवरच आधारित प्रश्न आहे, म्हणजे म्हणीचा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. याचा अर्थ पाठ असेल तर आपण झटपट या ठिकाणी पटकन त्याचं या ठिकाणी काय करू शकतो, उत्तर शोधू शकतो. पहा, आता मी हा प्रश्न वाचतोय बघा. हा प्रश्न आहे, इकडे आड तिकडे विहीर. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, सोडवायचा आहे. सोडवण्यासाठी या ठिकाणी त्याचा 4 उत्तरं दिलेली आहेत. की 4ही उत्तरं या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, वाचावं लागणार आहे. कधी कधी उत्तरे सारखे असू शकतात, त्यांच्यामध्ये फरकही असू शकतो थोडा थोडा. म्हणून ही उत्तरं आपण या ठिकाणी काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक काय करायचं आहे, वाचायचं आहे. वाचल्यानंतर बरोबर या ठिकाणी आपण योग्य उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे. पहा, आता मी या ठिकाणी 4ही उत्तरे वाचतो. पहा, या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे, दोन्ही बाजूनी अडचणीस सापडणे. त्यानंतर दुसरं उत्तर आहे, लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. तिसरं उत्तर आहे, दोन्ही विहिरींच्या मध्ये असणे. आणि चौथं उत्तर आहे, अलीकडे आड व पलीकडे विहीर. अशा प्रकारे काळजीपूर्वक लक्षपूर्वक व्यवस्थित आपण जर वाचली आणि ह्या प्रश्नाचा जर आपल्याला अर्थ पाठ असेल, माहीत असेल, तर आपण झटपट आणि पटपट या ठिकाणी ते उत्तर काय करू शकतो, शोधू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे 1 नंबरचं. त्याला मी खून करतो बघा. पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं आपण उत्तर सांगितलेलं आहे, ऐकलेलं आहे तुम्ही. मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं, दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. या ठिकाणी मला खून करायची होती, पण अशा प्रकारे या प्रश्नाचं 1 नंबरचं उत्तर आहे ते या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे, शोधलेलं आहे. पहा, त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, तोही या ठिकाणी आपल्याला काय केलेला आहे, म्हणीवर दिलेला आहे. पहा, तो प्रश्न आहे, पहा, म्हणीचा, लेकी बोले सुने लागे. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याला या ठिकाणी 4 पर्यायी उत्तर दिलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांना काय करावं लागणार आहे की हा प्रश्न तर आपल्याला दिलेला आहे आणि त्या प्रश्नाची 4ही उत्तरं व्यवस्थित लक्षपूर्वक वाचून त्या ठिकाणी एक उत्तर आपल्याला बरोबर शोधायचं आहे. तर मग मी या ठिकाणी आता या प्रश्नाची उत्तर वाचतोय बघा.
या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे, लेकीला बोलता सुनेला दुःख होते. 2 नंबरचं उत्तर आहे, एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे. 3 नंबरचं उत्तर आहे, एकाला बोललेले तर दुसरा दुःखी होतो. 4थं उत्तर आहे, एखादी व्यक्ती दुसऱ्याला लागेल अशी बोलते. अशा प्रकारे या ठिकाणी या प्रश्नाचे 4ही पर्याय आपण काळजीपूर्वक लक्षपूर्वक वाचलेले आहे आणि वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल त्याचं उत्तर. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबरचं. पहा, त्याला मी खून करतोय. त्यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, तोही या ठिकाणी म्हणीवरच दिलेला आहे. म्हणीचा प्रश्न आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. याचा सहजासहजी विद्यार्थी मित्र उत्तर शोधू शकतील, कारण या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनी चांगलं वाचून किंवा पाठ करून ठेवलेलं असेल, त्यामुळे ते पटकन शोधून त्या ठिकाणी त्याचा जो काही पर्यायी क्रमांक असेल तो या ठिकाणी उत्तर पत्रिकेमध्ये रंगवतील. पहा, मी या ठिकाणी हा प्रश्न वाचतोय बघा. गाढवाला गुळाची चव काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या प्रश्नाला या ठिकाणी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत आणि ही 4ही पर्यायी उत्तरं या ठिकाणी आपण लक्षपूर्वक काळजीपूर्वक वाचायची आहे आणि वाचल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर आपण अचूक आणि बरोबर शोधायचं आहे. आता या ठिकाणी मी वाचतोय बघा. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं, गाढवाला गुळाची चव कळत नाही, असं पहिलं उत्तर आहे. दुसरं उत्तर आहे, व्यक्तीला एखाद्या वस्तूची किंमत करता येत नाही. तिसरं उत्तर आहे, मूल्यवान वस्तूची किंमत करणे कठीण असते. आणि चौथं उत्तर आहे, मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न वाचून प्रश्नाचे 4ही उत्तरं अचूक वाचल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर शोधता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सहजासहजी शोधता येईल, तर सांगण्याचा प्रयत्न करा बघा. तर पहा, या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचं. ते पुन्हा एकदा मी या ठिकाणी वाचून दाखवतो पहा. मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही, अशा प्रकारचं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याला मी या ठिकाणी खून करतो. अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी आपण या 8व्या प्रश्नाचं शोधलेलं आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न सोडवूया, त्याचं उत्तर शोधूया. पहा, पुढचा 9वा प्रश्न आहे पहा. तोही या ठिकाणी आपल्याला म्हणीवरच दिलेला आहे. पहा, तोही सोपा आहे, छोटा आहे, वाचायला सुटसुटीत आहे. असे छोटे छोटे प्रश्न मुलं पटकन वाचू शकतात. पाठ केल्यानंतर असेल, पाठांतर असतील तर पटकन उत्तरही शोधू शकतात आणि त्याचा जो काही उत्तर पत्रिकेमध्ये दिलेला असलेला पर्याय आहे तो त्या ठिकाणी रंगू शकेल. पहा, आता हा या ठिकाणचा पुढचा प्रश्न आहे 9वा. तो प्रश्न मी या ठिकाणी वाचतोय बघा.
खाईल त्याला खवखवे, असा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न आपण वाचला आहे. नुसता प्रश्न वाचून उपयोग नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी चारही उत्तर वाचून काढायची आहे आणि नंतरच या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे, शोधायचं आहे. आता पहिलं उत्तर आहे या ठिकाणी, खाईल त्याला घशात खवखवायला लागते, असं पहिलं उत्तर आहे. दुसरं उत्तर आहे या ठिकाणी, वाईट कृत्य उघडकीस येणे. त्यानंतर तिसरं उत्तर आहे या ठिकाणी, वाईट काम करण्याच्या मनात धास्ती वाटते. पहा. आणि चौथं उत्तर आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. अशा प्रकारे या प्रश्नाचे आपण चारही उत्तर वाचलेली आहेत आणि त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबरचं, ते आहे वाईट काम करण्याच्या मनात धास्ती वाटते. वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती वाटते, असं उत्तर आहे पाठी. अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी आपण शोधलेलं आहे आणि ते उत्तर त्या प्रश्नाचं बरोबर आहे. या ठिकाणी मी त्याला खून करतो. पहा. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण शोधलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. आता पुढचा प्रश्न आहे 10व्या क्रमांकाचा. तोही प्रश्न या ठिकाणी आपल्याला म्हणीवरच दिलेला आहे. पहा. तो प्रश्न या ठिकाणी मी वाचतो आणि त्याचे पर्याय पण या ठिकाणी वाचतो आहे आणि या पर्याय वाचल्यानंतर त्याचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, उत्तर हे शोधायचं आहे. पहा. प्रश्न आहे 10वा, म्हणजे 10व्या क्रमांकाचा आहे. तो असा प्रश्न आहे म्हणीवरचा. पहा. काखेत कळसा गावाला वळसा, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आता याचा आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्र उत्तर शोधायचं आहे आणि उत्तर शोधायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, चारही उत्तर त्याची दिलेले पर्याय किंवा ती चारही उत्तर या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे, वाचायची आहेत, वाचून घ्यायची आहेत. पहा. या ठिकाणी एक एक नंबरचं उत्तर आपण या ठिकाणी वाचूया. पहिलं उत्तर आहे, आपल्या वस्तूविषयी दुसऱ्याला सांगत सुटणे. दुसरं उत्तर आहे, उगाचच आडेवेडे घेऊन बोलणे. तिसरं उत्तर आहे, उगाच गावभर टेंबा मिरवणे. ठीक आहे ना. आणि चौथं उत्तर आहे, वस्तू स्वतःजवळ असूनही सर्वत्र शोधणे. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण चारही उत्तर वाचलेली आहेत आणि चारही उत्तर वाचल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचं. बरोबरचं उत्तर या प्रश्नाचं आहे 4 नंबरचं.
तर या ठिकाणी त्या उत्तराला मी काय करतो, खून करतो बघा. अशा प्रकारे ह्या 10 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण काय केलेले आहे, शोधलेलं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाचा आपण सराव घेऊया. पहा, पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा. तो सोपा आहे, सुटसुटीत आहे आणि सहजासहजी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आता मी या ठिकाणी तो प्रश्न काय करतो आहे, वाचतो आहे बघा. तो प्रश्न आहे 11 नंबरचा. पहा, कामापुरता मामा. आता या ठिकाणी आपण सुरुवातीलाच काही म्हणी वाचल्या होत्या, त्याच्यामध्ये हा प्रश्न वाचलाही होता, त्याचा अर्थही वाचून घेतला होता. विद्यार्थी मित्रांनी लक्षातही ठेवला असेल. विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं झटपट आणि अचूक बरोबर असं उत्तरही पटकन शोधतील. तर हे उत्तर शोधायला या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याची जी काही पर्यायी उत्तर आहे चारही, ते सगळे पर्याय या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, वाचावं लागणार आहे. आणि वाचल्यानंतर त्यातलं योग्य उत्तर, अचूक आणि बरोबरचं उत्तर शोधावं लागणार आहे. या ठिकाणी मी या प्रश्नाचे चारही उत्तरे एकदा वाचून दाखवतो बघा. पहिलं उत्तर आहे गरजेपुरते गोड बोलणारा. दुसरं उत्तर आहे सामान्य व्यक्ती क्षुद्र वस्तूने संतुष्ट होते. तिसरं उत्तर आहे काम होईतोवर गप्प बसणे. आणि चौथं उत्तर आहे गोड बोलून काम करून घेणे. आता या ठिकाणी उत्तर वाचलेत आहेत, उत्तर आपण समजावून घेतलेले आहेत. त्याचा अचूक अर्थाचा पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. मग या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे, तो पर्याय या ठिकाणी आपण शोधून काढायचा आहे, बरोबर उत्तर शोधायचं आहे. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबरचं. पहा, गरजेपुरते गोड बोलणारा. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण शोधलेलं आहे आणि ते उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पहा, या ठिकाणी मी त्या उत्तराला खून करतो बघा. अशा प्रकारे या म्हणीवर आधारित हा 11वा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा, म्हणीवर आधारित आपण तो प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत आणि या ठिकाणी त्याचं उत्तर शोधणार आहोत. पहा, तर पहा, म्हणीवर आधारित या ठिकाणी या पुस्तकामध्ये आपल्याला जवळपास 12 प्रश्न दिलेले होते. 12 पैकी 11 प्रश्न या ठिकाणी आपण सोडवलेले आहेत. त्यानंतर शेवटचा म्हणीवरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, तोही खूप सोपा आहे. या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. पहा, आणि मग मी हा प्रश्न या ठिकाणी वाचतो बघा. म्हणीचा प्रश्न शेवटचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, दगडापेक्षा वीट मऊ. असा प्रश्न या ठिकाणी संपलं का?
तर अशा प्रकारे हा शेवटचा प्रश्न आहे आणि मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया, वाचूया आणि मग हा प्रश्न सोडवूया. हा, या ठिकाणी या पर्यायाचं उत्तर आहे 3 नंबरचं. मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटते. अशा प्रकारचं या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, शोधलेलं आहे. त्याला मी या ठिकाणी खून करतो, टिक करतो बघा. अशा प्रकारे या ठिकाणी म्हणीवरती आपण जवळपास 12 प्रश्न हे काय केलेले आहेत, सोडवलेले आहेत आणि